हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काय झालं, काल सकाळी एक डेली रुटीनचा व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर संध्याकाळी हा दुसरा व्हिडिओ बनवला होता. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची म्हणजे तयारी सगळी झाली होती. तयारी म्हणजे भात बनवला होता, चपात्या बनवल्या होत्या आणि भाजी बनवायची राहिली होती. तर विचार करत होती काय बनवायची भाजी. तर ह्यांना फोन केला आणि म्हणलं भाजीला काय बनवायचं. तर चिकन आणायचं म्हणलं, तर चिकन आणलं आणि त्यांनी आणून दिलं. त्यांना यायला वेळ झाला होता, तोपर्यंत चपात्या बनवून घेतल्या होत्या अगोदरच आणि भात पण बनवून झाला होता. म्हणल्यानंतर मग मसाला पण बनवून घेतला होता अगोदरच होता. म्हणजे लसूण आणि खोबरं बारीक करून ठेवलं होतं, त्यात फक्त कोथिंबीर मिक्स करायची होती. तर कोथिंबीर नव्हती तर ती पण चिकनसोबतच आणली. तर मला पण काही एवढं जास्त आवडत नाही चिकन, तेवढंच 1-2 पीसच खाते, तर जास्त आवडत नाही. आणि ते बोनलेस चिकन काढून ठेवलं होतं 65 बनवायसाठी. तर इथं मला काय उर्वी स्वयंपाक करू देत नव्हती, इथं खाली बसली ती किचनचा दरवाजा उघडून तिथं खाली खेळत होती. तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत चिकनची रेसिपी शेअर करावी. तर त्यासाठी मी अगोदर कढईमध्ये चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवले. तर बघा इथं मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा भाजायला ठेवला आहे. त्याचबरोबर मी इकडं कोथिंबीर चिरून घेते आणि त्याचा मसाला बनवून घेते. जे अगोदर फक्त मी लसूण आणि खोबऱ्याचा जो मसाला केला होता त्यामध्ये कोथिंबीर घालायची होती, तर ती अगोदर घालून घेते आणि त्यासोबतच इकडे हा कांदा पण भाजतोय तोपर्यंत. तर इथं कांदा भाजला होता, मग अगोदर त्यामध्ये चिकन टाकलं, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं. तर अगोदर याला चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवते, त्याला पाणी सुटते मग तोपर्यंत. तर इथं मी मसाला करून ठेवला साईडला आणि जी कोथिंबीर ती होती ती पण नीट करून ठेवली फ्रीजमध्ये. तोपर्यंत म्हणलं ही भांडी अगोदर घासून घ्यायची, नंतर कढई पण लागणार आहे मसाला बनवायला, त्यामुळं मग अगोदर ती कॉफी वगैरे बनवली होती ती भांडी अगोदर घासून घेते आणि नंतर मग कढईला भाजी बनवायसाठी पण कढई मोकळी होते तोपर्यंत. आणि ते जे बोनलेस चिकन आहे ते पण म्हणजे 65 बनवायसाठी साईडला काढून ठेवले. कारण म्हणलं अगोदर भाजी बनवायची, नंतर गरम गरम सगळं झालं की गरम गरम खायला येते, नाहीतर थंड झाल्यावर चांगलं लागत नाही ते. तर मग अगोदर म्हणलं भाजी बनवून घ्यायची, त्यासाठी भांडी तर घासून घ्यायला पाहिजेत. कढई पण मोकळी होते, मग त्यामध्ये मसाला बनवून त्या फक्त चिकनमध्ये टाकायचा राहतोय. तर चला अगोदर भांडी घासते. तर इथं भांडी वगैरे सगळी घासून झाली आणि इथं उर्वीला साईडला बसवले. खाली करू देत नव्हती, रडत होती, त्यामुळं वर बसवले आणि वर पण आता तिला बसवले तर तिला हे सगळं ओढायचं होतं म्हणून रडते. तर चला आता चिकनसाठी मी मसाला बनवते. तर त्यासाठी कढईमध्ये अगोदर तेल ओतले, तेल थोडंसंच ओतले कारण चिकन शिजत घालताना त्यामध्ये पण तेल जास्त ओतलं होतं, त्यामुळं जास्त तेल होते, त्यामुळे आता थोडंसंच ओतले. तर आता त्यामध्ये जो मसाला करून घेतला होता तर तो मिक्स करायचा. तर इथं मी मसाला सगळा त्यामध्ये टाकला, सगळा नाही टाकला, त्यामध्ये थोडासा ठेवला आहे, म्हणलं जास्त होईल. तर हा सगळा मसाला त्यामध्ये टाकून चांगला असा मिक्स करायचा आणि त्यानंतर मग बाकीचे जे मसाले आहेत ते त्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर मी चांगलं हे भाजून घेतलं आणि त्यामध्ये चिकन मसाला ॲड केला, तो पण आता चांगला मिक्स करायचा असा. आणि नंतर त्यामध्ये ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती पण टाकते, त्यामुळं कसा चांगला कट येतो त्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी काळी चटणी वापरतो कालवण बनवायसाठी, तर ती त्यामध्ये टाकली आणि चांगलं असं मिक्स केलं. जास्त नाही टाकली कारण तिखट जास्त आहे, त्यामुळे मी 2च चम्मच टाकले. त्याच्यानंतर हे जे चिकनचं जे पाणी असते तेच त्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं. ते मसाला जो आहे तो चांगला असा शिजवून घ्यायचा. चिकनचं जे पाणी अळणी आहे तेच त्यामध्ये मिक्स करायचं असं चांगलं, आणि जो मसाला बनवलेला आहे सगळा तो त्या चिकनमध्ये मिक्स करायचा. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी ती कढई ह्या साईडला काढून घेतली अगोदर, कारण इकडच्या साईडला थोडं अवघड पडत होतं म्हणून कढई काढून घेऊन पलीकडच्या गॅसवरती पातेलं ठेवलं आणि त्यामध्येच तो जो मसाला बनवला होता तो सगळा त्यामध्ये मिक्स केला.
तर बघा जो मसाला बनवला होता त्यामध्ये ओतल्या ओतल्या त्याला किती म्हणजे छान असा कट आलेला दिसतोय. आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं केली भाजी तरी ती पण अशीच होते, पण थोडीफार टेस्ट वेगळी लागते. म्हणजे आपण काय करतो त्याला अगोदर चिकन ज्यावेळेस चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवतो त्याच वेळेस त्यामध्ये मसाला पण मिक्स करून म्हणजे शिजत घालू शकतो आणि असं पण केलं तरी चालते. पण मी ना अगोदर ह्या पद्धतीनं कधीच केलं नव्हतं. माझं लग्न झाल्यापासून आमच्या इकडं आमच्या सासूबाई अशा करायच्या. मग त्यांचं बघून मग मी पण असं शिकले. कारण आमची आई असं नाही करत. तर आमची आई चिकनला ज्यावेळेस आपण मीठ आणि हळद लावतो त्याच वेळेस त्यामध्ये सगळा मसाला पण मिक्स करून सगळं शिजत घालते आणि नंतर फक्त वरून चटणी त्यामध्ये टाकते. तर तसं पण छान लागते आणि असं पण. तर इथं बघा भाजी पण बनवून तयार झाली. आता फक्त 65 बनवायचं राहिलं होतं. तर आता हे पण दुकानातनं अजून आले नव्हते. ते आले की मग गरम गरम 65 बनवायला घेणार आहे. तर तोपर्यंत भाजी तर शिजून तयार झालेली आहे आणि साईडला पेल्यामध्ये ती ओरवीसाठी आळणी रस्सा काढून ठेवला आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे आले आणि नंतर ही सगळी तयारी 65साठी करून ठेवली आहे. तर इथं एका वाटीमध्ये चिकन काढून ठेवलं आहे आणि त्यामध्ये हे अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि त्याच्यानंतर जे बाकीचे सगळे मसाले काढून ठेवले ते त्यामध्ये मिक्स करून ठेवायचे. तर हे दही घातले, एक छोटी वाटी आहे तर त्यामधलं पण अगोदर थोडंसंच घातले. त्यानंतर ही धणे पावडर घालायची त्यामध्ये. तर हे जे सगळे मसाले आहेत कॉर्नफ्लॉवर सोडून जे सगळे मसाले आहेत त्यामध्ये मिक्स करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे. तर हे फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटासाठी ठेवायचं आणि नंतर मग तळायसाठी घ्यायचं. तर चला अगोदर ही मिक्स करून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा इथं सगळं मिक्स करून ठेवलं होतं 15-20 मिनटं फ्रीजमध्ये आणि आता चला मग आता तळूयात आपण. तर बघू आता कसे होते. ह्यामध्ये दही आम्ही पहिल्यांदाच मिक्स केले. तर बघू आता कसं होते. तर असं एक एक करून सोडायचं, जास्त पण नाही. 4-5 पीस त्यामध्ये टाकायचे आणि मी तेल जास्त पण नाही घेतलं कारण ते नंतर खराबच होते. ह्यामध्ये चिकनमध्ये ते जो आपण कलर टाकलेला असतो तो सगळा त्या तेलामध्ये असा पूर्ण मिक्स होतो आहे. त्यामुळे ते तेल नंतर कशासाठीच वापरता येत नाही. तर बघा यामध्ये मी 4-5 पीस टाकून घेतलेत आणि नंतर आता हे चांगलं असं भाजू द्यायचं आणि नंतरच मग हलवायचं. तर चला आता हे बनवून घेतो आणि जेवायला घेतो कारण उशीर झाला आहे. तर अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.